हरी रामकृष्ण हरी। आज 5 जुलै खऱ्या अर्थाने उद्या या वैष्णवांची मांदी आळी ही पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे। विठ्ठलाच्या भेटीसाठी हे सर्वजण आतुर झालेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि उद्या त्यांचा सर्वा विठ्ठल याची भेट होणार आहे। दिंडीच्या स्वरूपामध्ये जात असताना प्रवचन, कीर्तन, त्याचबरोबर भजन हे सर्व करत करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूर या ठिकाणी पोहोचत असतो। हे सांगण्याचं तात्पर्य असं की आज खरोखरच या कळंब पंचक्रोशीला या आमच्या गुरुकुलमधील सर्व वैष्णव बालकांनी आम्हाला खरोखरच या पंढरपूरच्या या यात्रेची आठवण करून दिली आणि सर्वांना विठ्ठल भक्तीच्या रसामध्ये न्हावून सत्य झालं। या सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या सर्वांनी आपल्याला या वैष्णव मेळ्याची या ठिकाणी अनुभूती दिली आणि सर्व वातावरण हे भक्तिमय करून टाकलं। खऱ्या अर्थाने उद्या 6 जुलै हा भाऊंचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असतो, परंतु उद्या विद्यालयाला सुट्टी आहे। त्यामुळं स्वर्गीय कर्मवीर दलित मित्र, शिक्षण महर्षी आणि अपंगाचा आधार चांदमलजी रघुनाथजी बोरा उर्फ भाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण आज विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित या कळंब नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ उषाताई कानडे, त्याचबरोबर उपसरपंच गोकुळ मामा भालेराव, त्याचबरोबर आपल्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष दादा भालेराव, त्याचबरोबर आपल्या गावचे पत्रकार इसाकभाई शेख, विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर, पर्यवेक्षक श्री गागरे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी, खऱ्या अर्थाने उद्या जरी हा कार्यक्रम भव्य प्रमाणामध्ये आणि या भाऊंच्या मूळ गावी होत असला तरी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय उषाताई कानडे यांना मी अध्यक्षपदाची सूचना करतो। त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। आत्ताच माझे सहकारी श्री शेलार सर यांनी अध्यक्षपदासाठी जी सूचना मांडली, या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीनं मी अनुमोदन देत आहे। अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। फोटो कोण घेते? आपलं फोटो कोण काढतोय?
दीनदलित आदिवासी वंचित या सर्वांपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम स्वर्गीय भाऊंनी केलं. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आणि शक्तिस्थान विद्येची देवता माता सरस्वतीचं पूजन आपण सर्वांनी मनपूर्वक हात जोडून भाऊंना विनम्र असं अभिवादन करायचं आहे. सदस्य तिरंगा उद्योग समूहाचे सर्व नितीन शेठ भालेराव यांची ही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आपण सर्वांच्या वतीने मी त्यांचंही सहर्ष असं स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांना आता फक्त मी मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. नितीन भाऊंच्या बरोबर 14वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. दरवर्षी आपण या पुण्यतिथीच्या निमित्तानं गरजू, पत्करू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी याच व्यासपीठावर उपस्थित असणारे जे आपले दानशूर दातृत्ववान पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्या वतीनं काही शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत असतो आणि त्यातून आपण खऱ्या अर्थाने भाऊंना आदरांजली अर्पण करत असतो. आज हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत. मी नाव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे आणि आपलं शैक्षणिक साहित्य घेऊन जायचं आहे. इयत्ता 8वी अ मधील कुमारी पाटील आरती विष्णू या विद्यार्थिनीला पुढे यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौभाग्यवती उषाताई कानडे यांच्या शुभ हस्ते तिला वह्यांचं वितरण होत आहे. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय संत दादा भालेराव यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप करावं. आणि ज्यांची नुकतीच शिवसेना तालुका अध्यक्षपदी निवड झाली ते सन्माननीय श्री नितीन भाऊ यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला कळमनगरीचे उपसरपंच सन्माननीय गोकुळ मामा यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्याचं वाटप करावं. आली का? पुढची विद्यार्थिनी कुमारी जाधव सरस्वती भीमा. चला, पुढची विद्यार्थिनी आहे हिवाळे रोहिणी. चला पटकन. या विद्यार्थिनीला विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य श्री आरेकर सर यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप होत आहे. समूहाचे सर्व उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितीन शेठ बाळासाहेब भालेराव
खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाला ही नेतृत्वाची जोड मिळालेली आहे। नुकतीच त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तालुका प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे। आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं विद्यालयाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करायचं। त्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर आणि पर्यवेक्षक श्री गागरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। निमित्तानं आपण दरवर्षी शाळा पातळीवर विविध अशा स्पर्धांचं आयोजन करत असतो। यावर्षी रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांचं आयोजन विद्यालयाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। यामध्ये भरभरून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यातील प्रथम क्रमांकांना या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येत आहे। मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की ज्यांचं नाव घेईल त्यांनी समोर यायचं आहे। प्रथमतः वक्तृत्व स्पर्धा, यामध्ये लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे बोंबे समृद्धी सुजित। एकदमच या गटातील सर्व विद्यार्थ्यांना पुढे निमंत्रित करतोय। भालेराव स्वरा राहुल द्वितीय क्रमांक, कानडे स्वराज रुपेश तृतीय क्रमांक, भालेराव मलासी संदीप उत्तेजनार आणि थोरात स्वरा मंगेश उत्तेज। या विद्यार्थिनीला पुढे यायचं आहे। यानंतर मोठा गट आहे वक्तृत्व स्पर्धा। कुमारी थोरात स्वरा मंगेश, आराध्य मंगेश वरपे, ईश्वरी फलके, अवधूत इंदोरे। चला या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे। उपसरपंच गोकुळ मामा भालेराव। त्यानंतर पुढची स्पर्धा आहे हस्ताक्षर स्पर्धा। यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे ज्ञानेश्वरी मंगेश थोरात, त्यानंतर स्वरा संदीप काळे, त्यानंतर तनिष बाळू जैद तृतीय क्रमांक, आराध्य अमोल साळवे द्वितीय क्रमांक, गौरवी जीवन गायकवाड उत्तेजनार। यांना सन्मानित करतील कळमनगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितीन भाऊ भालेराव। यानंतर मोठा गट हस्ताक्षर स्पर्धा, प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे पायल संदीप बेके, टाळ्या वाजत नाहीत, संस्कृती सुभाष चोरमागे द्वितीय क्रमांक, अथर्व रामकृष्ण पंधारे तृतीय क्रमांक, ईश्वरी मिन्नाथ फलके उत्तेजनार, मानसी संभाजी वरपे हस्ताक्षर स्पर्धा। यांचा सन्मान पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्मानित संतोष दादा बालेराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। रांगोळी स्पर्धा, यामध्ये 5वी 6वीचा एक स्वतंत्र गट होता। प्रथम लहान, यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे अद्वैत कुमार सोनवणे, विद्या अनिल काळे द्वितीय क्रमांक, कृष्णा हरिलाल शर्मा आणि उत्तेजनार स्वप्नील जयदेव चव्हाण आणि आरोही रामचंद्र भेके। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित शिवसेनेचे जिल्हा संघटक सन्माननीय प्रमोद पिंगळे यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करावं। यानंतर 7वी 8वीचा गट होता। यामध्ये स्वराज रुपेश कानडे रंगभरण स्पर्धा, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अद्वैत कुमार सोनवणे,
तृतीय क्रमांक मुग्धा अनिल आनंदराव, आयुष्य संदीप कहडणे उत्तेजनार्थ आणि उत्कर्षा संदीप थोरात उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे। यांनी रंगभरण स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। मी सन्माननीय विठ्ठल शेठ भालेराव यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करू। थोरात श्रावणी तुषार या विद्यार्थिनीने पुढे यायचं आहे। द्वितीय क्रमांक भालेराव निरंजन सचिन, सानवी मानकू खेमनर तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ पूर्वांकुश कानसकर आणि प्रथमेश नितीन अल्हाट। चला या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी पुढे यायचे। आपला सन्मान या ठिकाणी होत आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित स्वप्नीलजी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करावे। 7वी 8वी हा शेवटचा गट आहे। त्यामध्ये अनुश्री प्रवीण कुमार भालेराव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। आराध्या नवनाथ कानडे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। वेदिका रामदास जाधव हिने तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। ज्ञानेश्वरी मंगेश थोरात हिने उत्तेजनार्थ आणि निधी मदन पासवान हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केलेला आहे। या विद्यार्थिनींना मी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं। मोठा गट रांगोळी स्पर्धेमधील यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे कीर्ती सतीश भालेराव। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। द्वितीय क्रमांक आहे पूर्वांकुश कानसकर आणि तृतीय क्रमांक आहे सोनाक्षी राम डोके आणि उत्तेजनार्थ मध्ये श्रावणी तुषार थोरात आणि श्रुती संतोष हिळवे या पाचही विद्यार्थिनींना पुढे यायचं आहे। विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री गागरे सर यांना विनंती करतो की या विद्यार्थिनींना सन्मानित करावं। बनारे मला माता पित्याच्या पोटी जन्मला होता सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनांनी येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना आपण ज्या शाळेत शिकत आहोत त्या शाळेचे वर्ष 21 शाळेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर भाऊ यांची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। श्री रंगनाथ स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आहे या गावात समाजसेवक C.R. बोरा भाऊ यांचा जन्म 24 जून 1935 रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव धातूबाई व वडिलांचे नाव रघुनाथजी काका। भाऊ ते 4थी पर्यंतचे शिक्षणाने या गावीत झाले। पुढे बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी ज्ञान व शिस्तीचे धडे मिळवले। नका थांबवू इथेच दिंडी या संतांचा उचलविना या वृत्तीप्रमाणे भाऊनी समाज प्रसाराच्या कार्याला वाहून घेतले। निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळ ज्याच्या जवळ ठाम निश्चय आहे त्याचे यश ठरलेले आहे म्हणून भाऊनी तेच गीतवाक्य ठेवले। He never thought of going there is a prevent by in English no gain without pain no gain without pain। कवी यशवंत म्हणतात चरित्र तमसे तमासे ज्यांची व्यक्ती आपले जीवन दुसऱ्यासाठी व्यक्ती तीच महात्मा पदाला पोहोचू शकते। सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भावांनीही आपले जीवन कायम दुसऱ्यासाठी वेचले। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्री रंगनाथ स्वामी शिक्षण विकास मंडळ व अपंग कल्याण केंद्र यांच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे पुणे व नगर जिल्ह्यात भरीव काम भाऊने केले। कुठे आसपासच्या नदीचा किनारा कुठे उंच दुरती पारांगणे ते खरंच आधी केले मग सांगितले भाऊंच्या कार्याचे सूत्र होते। शेवटी एवढेच म्हणेल की माऊली होणं मायाळी चंद्र होणं शीतल कल्लोळ प्रेमाचा देव कशाची आत्मा तुझी पुरुषोत्तमा धन्यवाद। यानंतर समृद्धी सुजित बोंबे ही विद्यार्थिनी आपल्या समोर भाऊंच्या या कार्याचा आढावा घेत आहे। पटकन यायचं आहे। व्यासपीठावरील मान्यवर व इथे माझ्या जमलेल्या सर्व मैत्रिणींना माझे नाव समृद्धी सुजित बोंबे। आज भाऊच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार। अहो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा देश हा मेंढपाळाचा बाजार आहे। इथे चटणी कोरडी खातील तर ते तगडावर ओततील, नारळातील पोषक जल गटारीत तर नदीतील गटार जल स्वतः पवित्र म्हणून पितील, चादरी दगडावर चढवतील तर माणसांना उघडं ठेवतील। परिवर्तनाच्या चळवळीत काम करत राहणारी माणसे, काम करायला भिणारी माणसे जिवंतपणेच मेलेली असतात। चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात। चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात। अहो आपल्या आयुष्यातील 18 तास पुस्तकांबरोबर घालवणारी व्यक्ती एकमेव असावी। लोक राहण्यासाठी घर बांधतात त्या युग पुरुषाने पुस्तकांसाठी
बांधला होता, त्या युग पुरुषाने पुस्तकांसाठी राजगृह बांधलं होता. अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वाभिमानी व निर्भय झाले पाहिजे. स्वाभिमानी व निर्भय झाले पाहिजे. ज्ञान हे अथंग सागराचे आहे. ज्ञान हे अथंग सागराचे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचं म्हटलं आणि त्यावरून ज्ञान घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल आपण या ज्ञान सागरामध्ये केवळ गुडघाभर पाण्यात पोहोचू इतकेच ज्ञान आपण या ज्ञान सागरामध्ये प्राप्त केले आहे. आपण गुडघाभर पाण्यात पोहोचू इतकेच ज्ञान आपण या ज्ञान सागरामध्ये प्राप्त केले आहे. If you believe in your respectable life, if you believe in self-help, which is the best help, जर तुम्ही सन्माननीय जीवन जगण्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही स्वतःच्या मदतीवर विश्वास ठेवा, जी सर्वोत्तम मदत आहे. भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा आहे. भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा आहे, परंतु त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळच येणार नाही अशी स्थिती व सुव्यवस्था निर्माण करणे म्हणजे परिवर्तन होय. शेवटी जाता जाता एवढेच म्हणे, अज्ञानाने भीती जन्म घेते. अज्ञानाने भीती जन्म घेते. भीतीने अंधविश्वास जन्म घेतो. अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते आणि अंधश्रद्धेने जन्म घेतला की माणसाचा विवेक शून्य होतो आणि मग माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाम बनतो. एवढे बोलून आपल्या विद्यालयात भाऊंच्या पुढचा कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमात आपण भाऊंना कर्मवीर, दलित मित्र, शिक्षण महर्षी असं का म्हणतो, याचं कारण असं आहे की ज्यांनी स्वतःच्या कृतीचा पराक्रम गाजवला त्याला कर्मवीर म्हणतात. आमचे भाऊ हे कर्मवीर होते, ज्यांनी स्वतःचं कर्म म्हणजे शिक्षणाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात नगर आणि पुणे या दोन्ही ठिकाणी 25 विद्यालय स्थापित केली. अगदी खेडोपाडी तिथं त्या काळात गाडी नव्हती किंवा वाहतूक सोय नव्हती, जाता येत नव्हतं, पायी सुद्धा अवघड होतं. काही नदीनी काही चिखलातून जाऊन त्यांनी विद्यालय चालू केली. दुसरं त्यांना दलित मित्र ही पदवी दिली गेली. दलित म्हणजे जो दलितांचा, पीडितांचा, दुर्लक्षित, कमकुवत किंवा गरजू अशा लोकांची सेवा करणारा हा दलित मित्र. आमचे भाऊ अशाच गरजू मुलं असतील किंवा अपंग मुलं असतील, जे दीनदुबळे असतील त्यांची सेवा करण्यात धंदा मारत असत. त्यांचं त्यामध्ये दलित मित्र ही पदवी दिली गेली शासनातर्फे. भाऊंचा स्वभावाचा विचार केला तर आम्हाला 15-17 वर्ष भाऊंचा सहवास मिळाला. त्यांचा सहवास म्हणलं तर अतिशय नम्रता, की त्यांचा नम्रता हा एक गुण आपण पाहिला. समोरचा माणूस किती वेगाने आला ते सुद्धा ऐकून घ्यायचे, नम्रतेने राहायचे. कधी मी स्वतः भाऊंना रागवलेलो, चिडलेलो कधीच पाहिलं नाही. अतिशय शांतता, नम्रता, साधी राहणी, पण त्यांची विचारसरणी ही अतिशय उच्च होती. मान्यवर विद्यालयाचे प्राचार्य श्री हरिकर सर, पर्यवेक्षक श्री गागरे सर, आपण दरवर्षी स्वर्गीय कर्मवीर, दलित मित्र, शिक्षण महर्षी चांदमालजी बोराभाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावातील प्रतिष्ठित थोर देणगीदार यांच्या वतीने या पद्धतीने आपण शैक्षणिक साहित्याचं हे वाटप करत असतो. यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हेतू हाच असतो की काही विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात, काहींना पालक नसतात, की जेणेकरून त्यांचं शैक्षणिक काम हे सुकर व्हावं या उद्देशानं खऱ्या अर्थाने या शैक्षणिक साहित्याचं आपण हे वाटप करत असतो. यामध्ये यावर्षी आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघाचे सखाराम शेठ भालेराव साहेब यांच्या मार्फत सरांनी अगदी त्यांच्याशी थोडी चर्चा केली फोनवरून आणि साहेब अगदी 5 मिनिटांमध्ये तयार झाले आणि या पुण्यतिथीच्या दिवशीच खरं तर साहेबांनी उपलब्ध हे साहित्य आपल्याला करून दिलं, परंतु आपली सकाळची शाळा असल्यामुळे हे साहित्य आपल्याला वाटप करता आलं नाही.
त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत। या निमित्तानं उपस्थित श्री सन्माननीय सकारामजी भालेराव साहेब, माजी गट विकास अधिकारी, त्याचबरोबर त्यांचे सहकारी सर्व डॉक्टर बाळासाहेब गायकवाड मुंबई, त्याचबरोबर सन्माननीय सुरेश विठ्ठल भालेराव पुणे, त्याचबरोबर श्री दत्तात्रय भीमाजी भालेराव हे या निमित्तानं उपस्थित आहेत। त्याचबरोबर या गावचे सन्माननीय श्री वरपे साहेब, चेअरमन विकास सेवा सोसायटी कळंब, त्याचबरोबर सन्माननीय किसनजी भालेराव, संचालक कमलजा देवी ज्येष्ठ नागरिक संघ, त्याचबरोबर बाळासाहेबजी भालेराव अण्णा माजी उपसरपंच, त्याबरोबर चंद्रकांत पाटे गुरुजी भोर या निमित्तानं उपस्थित आहेत। त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये नितीन शेठ भालेराव, त्याचबरोबर आमचे मित्र इसाकजी शेख या निमित्तानं उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या पालक शिक्षक संघाचे संतोषदादा भालेराव आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो। दीनदलित, आदिवासी, निराधार ही मुलं खरं तर यांना शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशाने भाऊंनी आश्रमशाळा, अपंग शाळा या निर्माण केल्या। खरं तर भाऊंचं हेच कार्य आपण पुढे घेऊन जाण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करतो। खऱ्या अर्थानं तीच त्यांना आदरांजली ठरेल म्हणून आजच्या या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। व्यासपीठावरील सर्व वडीलधारी आणि ज्येष्ठ मंडळी आहेत। खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक संघ ही एक सामाजिक संस्था आहे आणि समाजातील अनुभवी जाणकार तज्ञ मंडळींना एकत्र करून हा संघ चालवला जातो। सांगण्याची आनंदाची गोष्ट अशी की तालुक्यामध्ये ज्या काही संस्था आहेत, संघ आहेत, त्यापैकी आपला कळंबचा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे तो 1 नंबरचा संघ आहे। त्या निमित्तानं मी या सर्व मंडळींचं पुन्हा एकदा आपल्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। बोलवता इयत्ता 5वीची विद्यार्थिनी पासवानिकी, मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला काय ते सांगायचं 100 पाणी छोट्या वया नाही एवढंच। यानंतर सन्माननीय उषाताई कानडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो। दत्तात्रय या विद्यार्थ्याला एक दप्तर आणि एक गणवेश आहे।
राहते तसंच राहते. 100 पाणी छोट्या 6 वया द्यायच्या आहेत. तिकडे हायस्कूल मध्ये आलो होतो. नाव घे. सन्माननीय सुरेशजी भालेराव साहेब पुणे यांना विनंती करतो. यानंतर जाधव सार्थक बाळू या विद्यार्थ्याला 200 पाणी 3 वया आणि एक गणवेश 200 पाणी 3 वया आणि एक गणवेश देण्यात येत आहे. सन्माननीय दत्तात्रय भीमाजी भालेराव यांच्या शुभ हस्ते हे शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्याला प्रदान होत आहे. यानंतर कुमारी काळे आरोधी विनायक इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. तिला 200 पाणी 3 वह्या आणि एक गणवेश गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती उषाताई कानडे यांना विनंती करतो या विद्यार्थिनीला हे शैक्षणिक साहित्य प्रदान करावं. यानंतर सोनवणे नकुल पोपट या विद्यार्थ्याला छोट्या 3 वह्या 200 पानी छोटी साईज एक कंपास बॉक्स हे साहित्य सन्माननीय श्री वरपे साहेब चेअरमन विकास सेवा सोसायटी यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना हे साहित्य प्रदान करावं. या विद्यार्थिनीला आमच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषदादा भालेराव यांनी हे शैक्षणिक साहित्याचं वितरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. तिला 200 पाणी 3 वह्या प्रदान करण्यात यावेत ही विनंती करतो. 5वी तिलाही 200 पाणी 3 वह्या एक कंपास हे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात येत आहे. मी विनंती करतो बाळासाहेब भालेराव माजी उपसरपंच यांनी या विद्यार्थिनीला हे शैक्षणिक साहित्य प्रदान करावं. जाधव नैना बाबूराव शेळके साहिल रमेश जाधव शिवम सचिन पाटील रीना विष्णू साळवे ओम मानिक बेलोटे साई काळे सोनल या विद्यार्थ्याला एक कंपास हे शैक्षणिक साहित्य मी विनंती करतो. कंपास बॉक्स बोर गुरुजींना की त्यांनी या विद्यार्थ्याला हे शैक्षणिक. यानंतर काळे सोनल या विद्यार्थिनीला 100 पाणी 6 वह्या 200 पाणी 6 वह्या आणि एक दप्तर हे साहित्य मी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नितीश भालेराव यांना विनंती करतो की या विद्यार्थीला हे साहित्य प्रदान करावं. या विद्यार्थ्याला 600 पाणी 6 200 पाणी एक कंपास आणि एक दप्तर हे साहित्य मी संदीप शेठ कडणे अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्राम शिक्षक समिती यांना विनंती करतो की त्यांनी हे साहित्य विद्यार्थ्याला या विद्यार्थिनीला 600 पाणी 6 200 पाणी छोट्या वह्या त्याचबरोबर एक कंपास आणि एक दप्तर एक कंपास एक दप्तर 600 6 200 आणि एक कंपास हे साहित्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेटकर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थी बंडलकर श्रेया सुनील या विद्यार्थिनीला
6 100 6 200 छोट्या वया, त्याचबरोबर एक कंपास पेटी, एक रंग पेटी, हे साहित्य इयत्ता 7वीचा विद्यार्थी, याला एक कंपास बॉक्स, याला एक कंपास बॉक्स माऊलींच्या हस्ते देण्यात येत आहे. याला एक कलमकार कांबळे या विद्यार्थ्याला 100 पाणी छोट्या 6 वया. मी सन्माननीय पत्रकार इसाक वैशिक यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला त्यानंतर पवळे ओम केशव देण्यात येत आहे. मी विनंती करतो साहेबांना. झाला का? आलाट श्रेष या विद्यार्थ्याला एक कंपास बॉक्स. हे साहित्य विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर यांना विनंती करतो. विद्यार्थी बाकी आहेत त्यांना त्याचं वितरण हे नंतर केलं जाईल. मी सन्माननीय श्री सकाराम शेख भंडेराव साहेब, माझे गट विकास अधिकारी यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. त्या दिवशी 9वी होती. 10वीच्या दिवशी मी माझ्या दोस्तांना फोन केले आणि त्याच दिवशी साहित्य आणलं. त्यावेळेस जेजुकर सरांना आभार मानतो, सुट्टी असून सुद्धा ते इथं आले, ते साहित्य उतरून घेतलं आणि आज वाटप होत आहे. यापूर्वी बऱ्याचदा असा योग आला होता पण त्याला फलस्फूर्ती झाली नाही. परंतु आरेकर सरांच्या काळात त्यांनी मात्र मला नावावर नियोजन जे दिलं त्याबद्दल जे नियोजन माझ्या मित्रांना पाठवलं, जे आता सेवानिवृत्त आहे परंतु तरी पण ते उच्च पदस्थ असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी त्यांना मागणी असते. त्यांचा वेळ घेऊन त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि हे आणण्यासाठी प्रवृत्त केलं. काही रक्कम अदा केली आणि हे दिल्यानंतर एका दिवसात मला ते आणता आलं आणि इथं आज वाटप करता आलं. माझे जे मित्र आहेत त्यांची ओळख करून देतो. इथं नाही दोघं जण. डॉक्टर बाळासाहेब गायकवाड ही हे सद्ग्रस्त MSc PhD आहे. आपल्या गावातली सत्पुत्र म्हणजे सुपुत्र आहेत आणि त्यांनी या गावात 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. 8वीला ते मुंबईला जे गेले तिकडं स्थायिक झाले. त्यावेळेस त्या कॉलेजमधून शिकले. MSc मध्ये ते फर्स्ट आले आणि तदनंतर डॉक्टरेट घेतल्यानंतर त्यांनी गोदरेज इंडियामध्ये जॉईन केलं. तदनंतर त्यांना प्रमोशन मिळायच्या वेळेस त्यांनी ती कंपनी सोडून VEF म्हणून पेट्रोकेमिकल कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ते डेप्युटी डायरेक्टर म्हणून जॉईन झाले. त्या सद्ग्रस्तांनी त्याच्या काळात महाराष्ट्र शासनाचं जे केमिकल बनवणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांचे ते चेअरमन होते. तदनंतर आत्ता गेल्या 4-5 वर्षापूर्वी भारतात ज्या केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे चेअरमन होते आणि त्या चेअरमनशिपमधून त्यांना परदेशात आपल्या देशामध्ये जे केमिकल विकलं जातं त्याची माहिती देण्याचं काम ते करायचे आणि जास्तीत जास्त निर्यात कसं होईल याबद्दल ते दक्ष असायचे. असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी मी रात्री बोललो ते म्हणे आपण हा जो प्रोग्राम आता तू करतोय या प्रोग्राम दरवर्षी आपल्याला कसा करता येईल आणि मुलांना पहिल्या दिवशी साहित्य कसं दिलं जाईल याबद्दल तू नियोजन कर. मला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, तू मला फक्त सांग, आपण ते करूया. हा एक मुद्दा. आणि दुसरे सद्ग्रस्त सुरेश विठ्ठल भालेराव, सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी. का महाराष्ट्रात तुम्ही जर कुठल्याही जिल्ह्यात गेला आणि कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये गेला जिल्ह्याच्या तर प्रत्येकाला ते तात्या भालेराव म्हणून फेमस आहे. अत्यंत चांगलं वक्तृत्व, कृषीमध्ये अत्यंत ज्वलंत विषय मांडणारे असे सद्ग्रस्त. ज्यावेळेस T&V प्रशिक्षण आणि भेट योजना झाली त्यावेळेस ते क्लास 2 ऑफिसर होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी त्या प्रशिक्षण भेट योजनेचा प्रचार केला. त्यामुळे असं एक व्यक्तिमत्व की जे गावात फार कमी येतं, कमी बोलतं. इथं आता ते आहेत पण फार कमी बोलतात. असं सद्ग्रस्त. त्यांनी तर मी जेव्हा गेलो विषय मांडला, माझं कॉन्ट्रीब्युशन किती असेल मला सांग, आणि त्यांनी रोख पैसे मला दिले. मला सांगायचं येतो असं आहे की गावात काही लोक असे आहेत
की त्यांना काहीतरी करायचंय, तो कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि सर शालेय वस्ती ज्या आहे वस्तू आपण वाटतोय अशा वस्तू तुम्ही जर शाळा सुरू होण्यास तुम्ही सांगितलं, मी मागाशी बोललो, असं जर दिलं तर शाळेच्या पहिल्या दिवशी कसं देता येईल याप्रमाणे आपण नियोजन करू. यापुढेही या शाळेला दुसरं ते चौथं व्यक्तिमत्व सांगायचं राहिलं, दत्तात्रय भीमाजी भालेराव की जे सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी होते आणि 1976ची SSC बॅच इथून ते पासआउट झाले आणि ते यावेळेस फर्स्ट आले होते. त्यावेळेस ते आमचा दररोजचा आहे, फोन होतं सर्व होतं, पण सहज बोललो तर म्हणे माझ्या घरी मी आज कामात आहे आत्ता आणि मी जाताना त्यांना भेटून पैसे घेऊन मग नारायणगाव गेलो आणि ती खरेदी केली. सांगायचा हेतू असा आहे की हे जी गावातली माणसं आहेत यांना अप्रोच होणं फार महत्वाचं आहे. आणि ही अशी गोष्ट आहे ही लोक बुद्धीला घासून कोणती गोष्ट करतात. आता बाळासाहेब गायकवाड कोणत्या गोष्टी नाही म्हणत नाही, तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे, हा प्रोजेक्टर त्याने दिलेला आहे. मला सांगायचं असं आहे की अशी माणसं आहेत का पैशाचा प्रॉब्लेम नाही, परंतु माझे पैसे प्रॉपर ठिकाणी गेले पाहिजे हे जाणणारे मात्र सर्व लोक आहेत. त्यामुळं शाळेला अशा काही वस्तू लागल्या तर मला संपर्क केला तर आपण अवश्य माझ्या संपर्कातून या लोकांना भेटून. अजूनही खूप माझे मित्र आहेत गावातले तर जे बाहेरगावी आहेत, फार कमी वेळामध्ये येतात, परंतु चांगल्या पोटून आता तर सेवानिवृत्त झाले, पण सेवानिवृत्त होऊन सुद्धा त्यांच्या नॉलेजचा उपयोग ते विविध संस्थांमध्ये करतात. बरेच लोक असे आहेत की ते रिटायर होऊन सुद्धा मोठं पद असल्यामुळं त्याचा अनुभव असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ते काम करतात. आणि अशा लोकांचा आपल्या शाळेला आपल्या गावाला कसा उपयोग होईल यासाठी मी प्रयत्न करतोय. आपण कोणतंही काम सुचवावं, ते पुढं आणावं, ते योग्य असलं तर मी या लोकांना सांगेन आणि त्यांच्या मार्फत आपल्या शाळेला, मराठी शाळेला काही मदत मिळेल का याविषयी आपण प्रयत्न करू. या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहेत, शाळा, हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित सगळे लोक आहेत. आपण सर्वजण मिळून या शाळेला काही कमी पडणार नाही याविषयी प्रयत्न करू. विशेष मला मराठी शाळेचं सांगायचं, आपली मराठी शाळा ही जिल्ह्यामध्ये काही ठराविक शाळा आहेत त्यामध्ये निवडली गेलेली आहे आणि आत्ता तर अत्यंत चांगली कामं चाललेली आहेत. जर मराठी शाळा पक्का पाया असेल तर हायस्कूलमध्ये ती मुलं चांगलं नाव कमावतात. आणि माझं म्हणणं आहे सर की आपल्या शाळेत ज्या मुलांना जरा बऱ्यापैकी रेंजमध्ये आहेत, जरा बरीच घरी अभ्यास करतात, शाळेतही अभ्यास करतात, जरा मार्क्समध्ये बरे आहेत, असे 5-25 विद्यार्थ्यांना आपण जर वेगळं ट्रेनिंग दिलं तर मला वाटतं चांगल्या ठिकाणी जाणं, चांगलं नुसतं नोकरी नाही म्हणत नाही, परंतु चांगला व्यवसाय करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. असे जर विद्यार्थी असतील आपण त्यांना विशेष ट्रेनिंग काय देता येईल का, आणि यासाठी आपल्या सर्व प्रयत्न करूया. माझे मित्र 3 IAS 2 IPS अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा आपण लेक्चरला आणू शकतो इतकी माझी तयारी आहे. म्हणजे या गोष्टी होणार असतील तर आपण यात पुढाकार घेऊ. या ठिकाणी ते वाटप फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु काहीतरी माध्यम पाहिजे, पुढे येण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे, म्हणून हे आलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला आता बोललेलो आहे. आता मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली माझा मित्र दत्तात्रय भीमाजी भालेराव आणि सर्वांना बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी अगोदर सांगितलं होतं की ज्येष्ठ नागरिक संघ हा अशी एक संस्था आहे की जे गावातील तज्ञ मंडळी आहे, मंत्रालयापासून अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर प्रमुख अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलेलं आहे, अशा मंडळींचा कदाचित आपल्याला परिचय नसतोय, कधी संबंध येत नाही. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी अल्पावधीमध्ये ही जी सगळी मंडळी आहे ही सगळी जमवली ती त्यांच्या समवेतच असतात आणि हा कार्यक्रम शैक्षणिक साहित्य वाटपाचा त्यांनी घडवून आणला. मी खरोखर साहेबांना धन्यवाद देतो. यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन शेठ यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी त्यांनी. शिक्षणाचा जेवढाही स्टाफ आहे प्रत्येक जण 1000-2000 रुपये या ठिकाणी वर्गणी काढतो. त्यात आमचाही थोडासा सहभाग असतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरा करत असतो. यावर्षी काल सरांनी मला फोन केला की असा कार्यक्रम सकाराम साहेबांनी आपल्याला फार मोठं योगदान या ठिकाणी दिलं आहे. सर म्हटलं फार छान आनंदाची गोष्ट आहे, आम्ही नक्कीच या कार्यक्रमाला येऊ आणि तुमच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिक, सर तुम्ही आता उल्लेख केला ज्येष्ठ नागरिक, परंतु ज्येष्ठ नागरिक म्हणजे वडाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली आपण बसलेले सगळे त्यांचे लाभार्थी नाही म्हणणार, त्यांचे विद्यार्थी आपण आहोत. त्यांचाच आदर्श, त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. ते जे करतात ते आम्ही पाहतो, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. साहेब तुम्ही आता मराठी शाळेचा देखील उल्लेख केला. संदीप अध्यक्ष झाल्यापासून शाळेचं नक्कीच राजकीय काही असू मतभेद, परंतु संदीप जसं शाळेत आला मराठी शाळेत
तसंच शाळेला देखील वेगळं रूप त्या ठिकाणी आलं. मराठी शाळेत देखील आम्ही असं भेट द्यायला गेलो. सुट्टीच्या दिवशी आपले जय शिक्षक त्या ठिकाणी कार्यक्रम होता, त्या दिवशी शाळेला भेट द्यायला म्हणून गेलो. शाळा पाहिली, थोडीशी बाहेरून फार सुंदर दिसली, परंतु आतून तिचा कलर असेल, बसायची व्यवस्था सगळं खराब झालं होतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांना मी म्हटलं एक रूम मी डेमो म्हणून त्या ठिकाणी देतो. तर एका रूमला जवळ मला 40,000 रुपये खर्च आला. ती संपूर्ण शाळा त्या ठिकाणी आम्ही तयार केली. शाळेचं ऑफिस सुद्धा फार सुंदर झालं. त्यानंतर मग आरेकर सर त्या ठिकाणी आले. सरांनी देखील सांगितलं की आपल्याही शाळेचं असंच ऑफिस एक आपल्याला करायचंय, त्यासाठी जी काय मदत लागेल की आम्ही ग्रामस्थ म्हणून तुमच्याबरोबर सर नक्कीच आहे. आज तुम्हाला फार मोठा आधार या लोकांच्या माध्यमातून मिळालेला आहे. ज्येष्ठ नागरिक संघ सगळे रिटायर्ड लोक आहेत, तुम्ही कोणताही शब्द टाका ते कधीच तुमचा शब्द टाळणार नाही. सर साहेबांनी मला असं आठवतंय की 2-4 वर्षापूर्वी आपल्या शाळेत एक उपक्रम चालू केला होता, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वाटप. परंतु त्याचा किती लोकांनी लाभ घेतला मला माहीत नाही, परंतु फार सुंदर उपक्रम त्यांनी त्यावेळेस आणला होता. सगळी पुस्तकं त्यांनी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपलं प्रोजेक्टर सुद्धा आपल्या शाळेला मिळाला. आणि गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक कैलासवासी वसंतराव भालेराव सोबत साहेब यांच्या माध्यमातून हे मोठं विद्यालय आपल्या शाळेला मिळालं. हे खरंच आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि त्यांचा मी आत्ताच उल्लेख केला, त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील पुढे चाललेलो आहोत. तुमचाच आदर्श घेऊन आम्ही पण काम करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं प्रेम आशीर्वाद सदैव असाच राहील आणि शिक्षकांना देखील तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहावं हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे हा एक सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम आहे आणि ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. कारण समाजामध्ये काही जे कनिष्ठ वरिष्ठ किंवा जे खालच्या दर्जाचे गरीब विद्यार्थी असतात त्यांनाही मदत झाली पाहिजे. समाजाचं हे नातं जोपासलं गेलं पाहिजे आणि हे ऋणानुबंध आपण पुढे चालू ठेवले पाहिजे. आज तुम्हाला आम्ही वाटप केले, तुम्ही उद्या मोठे अधिकारी होणार. अधिकारी झाले तर तुम्ही ही आठवण ठेवून पुन्हा हे तुम्ही पुढे न्यायचं आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे. यासाठी हा कार्यक्रम आहे आणि ही सामाजिक बांधिलकी जपायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण निसर्गातून आलेलो आहे. निसर्गाचं जे ऋणानुबंध आहे, तर आपण जन्माला आलो तर आपल्याला पहिला काय लागतं, ऑक्सिजन, अन्न, वस्त्र, निवारा. हे सगळं कुठून मिळतं? निसर्ग. तर निसर्ग तुम्ही पहिला जोपासा, निसर्गाच्या बरोबर राहा, एवढं मी या निमित्ताने सांगणार आहे. कारण एकदा मी संभाजीनगरला असताना सगळ्या उद्योगपतींची एक मिटिंग होती, तेव्हा मला पाठवण्यात आलं होतं आमच्या पक्षातर्फे. तर ते म्हटलं तुम्ही कोणत्या फॅक्टरीचे मालक? म्हटलं मी शेवटी म्हटलं सांगितलं आणि मला बोलायला उठवलं. तर मी बोलायला उठल्यानंतर मी सांगितलं मी सगळ्यात मोठ्या फॅक्टरीचा मालक आहे, ऑक्सिजन फॅक्टरी. आज नंतर 5 मिनिटात ऑक्सिजन बंद केलं, सजीव सृष्टी नष्ट होईल. असं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर आहे ना, झाडं लावण्याचा महत्वाचा कार्यक्रम आम्ही आयुष्यभर राबवला आणि यापुढे मी तुम्हाला मी काही संदेश देतो की तुम्ही राबवा. निसर्गाबरोबर राहिलं तरच जीवन सुखकर होईल. निसर्गाला विरोध केला तर तुम्ही दुःखाच्या खाईत लोटे जाल आणि जग हे नष्ट होईल. म्हणून मला एवढं सगळ्यांना सांगायचं, झाडावर प्रेम करा, झाडं लावा, वन्य प्राण्यांवर प्रेम करा. वन्य प्राण्यांचा आश्रय ही सृष्टीची जी रचना आहे ती अबाधित राहू द्या, असं मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन. आणि सामाजिक बांधिलकी ही आपली जोपासली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यातून काय संदेश घेतला पाहिजे. आमचे काही मित्र आहेत यांनी पण आपले प्रत्येक ठिकाणी आपण काहीतरी सहभाग असला पाहिजे. नुसतं मी आहे बसलेलं असं नाही. मला मी हायस्कूलमध्ये ना 10वीला पहिला आलो होतो 76 साली आणि तेव्हा मला एकदा बक्षीस घ्यायला बोलवलं होतं. दुसऱ्यांदा मी या लायब्ररीला पुस्तके दिली होती. त्यावेळी मला त्या खडके मॅडम नंतर सर वगैरे त्यांना म्हटलं तुम्हाला कोणती पुस्तक लागेल सांगा, अप्पाबळ चौकातून तुम्हाला जी घ्यायची ती घ्या. आणि तेव्हा ते लायब्ररीला पुस्तके दिली होती आणि तेव्हा मला बोलवलं होतं. तेव्हा मी एकदा आलो आणि तिसऱ्यांदा आज बोलवलं. मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. साहेबांनी फार असा मोलाचा संदेश दिलेला आहे की आपण म्हणतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्यांचा गुण घ्यावा. आपल्या 1 रुपयातला 25 पैसे हे समाजासाठी खर्च करावे, असं खऱ्या अर्थाने नियम आहे. आणि तो आदर्श साहेब नक्कीच आम्ही घेऊ, तो चालूच आहे. यानंतर मी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर यांना विनंती करतो की आपला ऋणनिर्देश त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावा. आपल्याला आशीर्वाद देणारी मंडळी आहे आणि हे सगळे जे काय चाललंय
मला सुद्धा आशीर्वाद त्यांचेच आहे आणि तुम्हाला सुद्धा त्यांचेच आशीर्वाद आहे. म्हणून मी प्रथमतः कमलदेवी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन अंगार स्वामी शिक्षण विकास मंडळाने संस्थापक भाऊंच्या पवित्र स्मृती स्मरणाला अभिवादन करतो. खरं तर आज या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय साहित्याचं वाटप होतं. हे वाटप होत असताना साहेब बोलायला वाक्य नाही आहेत, कारण इतका आनंद होतो. आणि आनंद कशाचा होतो? साहित्य मिळाल्याचा आनंद नाही. तुम्ही सगळी मंडळी समोर बसली नामे वगैरे काच करत नाही. तुम्ही सगळे पुढे जे बसलेत नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादाने करतो मी इथं काम करतो. आणि तुम्ही जेव्हा साहेब येता नाही तर तेव्हा ही मंडळी सगळी तुम्ही येता नाही त्याची बघताचे तेव्हा मला आनंद कशी होतो? तुम्ही आल्याचे जास्त आनंद होतो. एक वेगळी ऊर्जा मिळते. काय मिळतं यापेक्षा साहेब तर तुम्ही आले प्रेमाची थाप पाठीवर मारली ना अशी उंची वाढते ना. काय करू शाळेसाठी काय केलं पाहिजे किती धडपड करावी अशी ऊर्जा खरं तर मिळते. आणि खरं तर मनस्वी आनंद होतोय. आणि दरवर्षी शेट्टी सांगितले शालेय साहित्याचं वाटप सालाबादप्रमाणे होत राहते. अनेक मंडळी त्या ठिकाणी मदत करतात, शिक्षक करतात. यावर्षी खरं तर साहेबांनी मला सांगितलं होतं असे काही विद्यार्थी असतात तर त्यांची लिस्ट काढा माझ्यापर्यंत पोहोचवा. माझ्या परीने मी काहीतरी करेन. आणि माझा एक स्वभावच आहे तुम्ही येऊन गेलं तर मी डायरीमध्ये नोंद करून ठेवत असतो कोणी माझ्याशी काय संभाषण केलं आणि मला काय करायचंय पुढं हे माझ्याकडे डायरीच आहे खरं सांगतो. आणि त्या डायरीमध्ये नोंद केलेली असते. भालेराव साहेब आले होते मग साहेबांनी माझ्याशी काय संभाषण केले संभाषण काय केलं ते स्वतः होतो. आणि खरं तर मी परिवाराला म्हणलं आमच्या शाळेच्या त्या साहेबांनी असं साहेबांना लिस्ट पाठवली. साहेबांनी त्याचा उल्लेखही केला नितीन शेठ. आणि एवढे धावपळीने साहेबांनी सांगितलं 2 दिवस नको 3 दिवस नको छोटेखानी कार्यक्रम घेऊ पण ती पुस्तकं किंवा ते दप्तर त्या मुलाच्या हातामध्ये पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून खरं तर हा गाईगाईमध्ये रात्री मी खरं तर आण्यावर 8 वाजता आलो. काल मोठा कार्यक्रम होता साहेबांचा मला फोन केला. उशिरा आण्यावर आलो. त्याच्यानंतर खरं तर तुम्हाला सर्व मंडळींना फोन केले. आणि साहेब या सगळ्या मंडळींना फोन केल्यानंतर की खरं तर रात्री फोन झाले माझे 8च्या नंतर ही सगळी मंडळी फोन केला. सकाळी सरपंच साहेबांना फार उशिरा फोन केला. ताई मला एवढं उशिरा फोन केला काय झालंय का काय घटना तुला काही अजिबात नाही काय असे कार्यक्रम आहे तुम्ही 100% या. आणि सगळी मंडळी खरं तर फोनवरती त्या ठिकाणी आणि किंवा ज्या मंडळीला समजती मंडळी आहे. खरं तर हा खूप मोठा आनंद आहे. आणि साहेब एवढं मुलांना शालेय साहित्य वाटप केलंय. मी मुलांना आवाहन करणार आहे मुलांचं लक्ष इकडे असलं पाहिजे माझ्याकडे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. आणि साहेब मी नेहमी बोलत असतो की कळंब गाव माझं आहे. त्या कळंबगावची माणसं माझी आहेत आणि मी सुद्धा एक कळंबगावचा रहिवासी आहे. ती लेकरं सुद्धा माझी आहे. ती भावना ठेवली मी खरं तर काम करतोय. हे काम करत असताना बरं आणि खरं या 2 गोष्टी असतात. मी कोणाला बरं वाटत म्हणून कधीच बोलत नाही. माझा स्वभाव खरं बोलण्याचा आहे. व्यक्ती मोठी असू द्या छोटी असू द्या पण मी माझी भावना खरी मांडत असतो. आणि पुढचा जर कोणी म्हणला तुझं चुकलं तरी क्षमा पण मागत असतो. परंतु ही भाषा हा स्वभाव माझा आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं विद्यामंदिर पुढे घेऊन जात असताना खरं तर गेल्या वर्षी आलो. पहिले 19 वर्ष काम केलं. गेल्या वर्षी आल्यानंतर खरं तर इथं अनेक काही गोष्टी ऐकायला मिळाल्या बऱ्याच काही गोष्टी. पण मी जेव्हा आरेकर सर आले ते सगळ्यांपर्यंत दादा तुमच्यापर्यंत पोहोचले सगळी मंडळी माझ्यापर्यंत आली का परत आमचे सर आले आपल्याला काहीतरी अजून करता येईल त्या दृष्टिकोनातून खरं तर प्रयत्न झाले. आणि साहेब गेल्या वर्षामध्ये वेळ घेणार नाही शेजारी कॉम्प्युटर लॅब आपण पाहणार आहे. तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीनं कॉम्प्युटर लॅब 15 ऑगस्टला उद्घाटन केलं. जूनला 15 ऑगस्टला उद्घाटन केलं. अगदी कॉम्प्युटर फर्निचर लाईट डे नाईट काम करून 15 ऑगस्टला आपण ठीक काढली. त्याच्यानंतर जवळजवळ 8 ते 10 आपण LED TV लावलेले वर्गामध्ये. ज्येष्ठ नागरिक संघ आणि साहेबांनी आम्हाला प्रोजेक्टर दिला. इसाकबाई तर आमचे नेहमी आपल्या शाळेमध्ये येत असतात. चट्या द्या कुठं काय चहाला कप द्या कुठं काय द्या बसकर पट्ट्या द्या. ही सगळी मंडळी तुम्ही कोणाचा एक वैयक्तिक नाव नाही सगळं गाव माझं आहे ना. त्याच्यामुळं मी फक्त जसं आपण म्हणतो ना लहान मुलांना रडलं का त्याला काहीतरी दुधाचा चमचा मिळतो तसं मी थोडा रडलो का जो असतो तुम्हाला काही ना काही देतो. हे खरं तर मी तुमचा खूप आभारी आहे. आमचे मित्र सगळे काही घरी करतात पण आमचे होते कधीतरी मैत्रीत होतो तो विषय. पण 100% कधी काही कमी पडून देत नाही. सगळी मंडळी तुम्ही जी आहे कधी कधी आपलं पिंगल टावळीमध्ये आता थोडी समाविष्ट असणे होतंय पण त्याच्यातही खूप मजा असते खूप आनंद असतो. ते म्हणतात कधी कधी पण मागे वयाशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये खरं तर सगळ्यांचा तुमचा आशीर्वाद घेऊन काम करतोय. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे का मी जरी हे काम करत असलो तरी वेळोवेळी चला
माझ्याकडून पुढे काय कमी पडत असेल मला तुम्ही प्रामुख्याने अगदी हक्काचा माणूस म्हणून सांगा. सर इथं असं झालं पाहिजे, सर हे करा. मला सांगितलेलं खूप आवडतं, कारण मला दिशा दिलेली खूप आवडते. कारण मी जे करतोय त्याच्यातही पुढे काहीतरी वाटत असलं तर तुम्ही मार्गदर्शन करत चला. 100% यशस्वी होण्याचा प्रयत्न 100% माझा राहील. गेल्या वर्षीचा निकाल, गेल्या वर्षीचा स्पर्धा परीक्षेचा निकाल सुद्धा आपला छान लागलाय. यावर्षी माझी खूप तळमळ आहे आणि माझ्या त्या दिवशी संघामध्ये बोलून दाखवलं साहेबांच्या समोर, तुम्ही पण होता का तालुक्यामध्ये नाही तर तालुक्यामध्ये तर नाव आलंच पाहिजे आपल्या शाळेचं, पण जिल्ह्यामध्ये सुद्धा कमलदेवी मातेचा विद्यामंदिराचं नाव कसं जाईल अशा प्रकारचे खरं तर मी उराशी स्वप्न बाळगलेले आणि त्या दृष्टीने खरं तर मी पावलं टाकतोय. एक विषय सांगायचा होता तो राहून गेला की जशी तुम्हा मंडळींचं आमच्यावर लक्ष असतं आणि नेहमीच कौतुकाची थाप असते, तशीच आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रकाशजी बोरा साहेब यांचे आमच्या कर्तृत्वावर लक्ष असतं आणि आमच्या पाठीवर सुद्धा त्यांची नेहमीच थाप असते. संस्थेमध्ये आमच्या ज्या 21 विद्यालय आहेत त्यामध्ये कोणता कर्मचारी काय करतो हे त्यांच्या नजरेत येतं, त्यांच्याकडून माहिती जात असते. आनंदाची गोष्ट अशी की काल या 21 शाळांमधून आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर कार्यकुशल आणि कार्यतत्पर प्राचार्य म्हणून त्यांचा त्या ठिकाणी काल पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा गौरव असल्यानंतर आम्हालाही तो गौरव वाटतो आणि आम्हालाही त्यांची शाबासकीची थाप ही नेहमीच मिळत असते. त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करतो की सरांचा एक पुष्पगुच्छ देऊन आपल्या समोर सत्कार करावा अशी मी आपल्या